मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे प्रगतीचा मार्ग. ही स्वामी विवेकानंदांची गोष्ट आहे बरं का. एकदा काय झालं, स्वामी विवेकानंदांकडे एक तरुण आला आणि त्या तरुणाने स्वामीजींना विनंती केली की महाराज, मला वाचवा. माझ्यातील अनेक दुर्गुणांमुळे माझं जगणं हे अगदी नरकमय झालं आहे. कितीही प्रयत्न केले तरी माझ्या वाईट सवयी काही सुटत नाही. त्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. तेव्हा त्या तरुणाशी काहीही न बोलता स्वामीजींनी आपल्या एका शिष्याला बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितलं बरं का. आणि त्या तरुणाला घेऊन ते बागेत फिरायला निघाले. त्याच्याशी गप्पा गोष्टी करत असताना ते बागेतून चालले होते आणि बागेमध्ये चालता चालता असे दृश्य दिसले की एक तरुण मुलगा एका झाडाला घट्ट मिठी मारून बसला आहे आणि सारखा अरे मला सोडा, मला सोडा असे म्हणतो आहे आणि त्या झाडाला लाथा पण मारतो आहे. झाडाला तर त्या मुलानेच धरून ठेवले होते. मग तो कोणाला हे म्हणतोय हे पाहून तो स्वामीजींबरोबरचा तरुण अतिशय आश्चर्यचकित झाला आणि हसूही लागला. तो म्हणाला, स्वामीजी बघा ना, काय वेडा मुलगा आहे हा. स्वतःच त्या झाडाला धरलंय आणि वर मला सोड असे म्हणतोय. मला तर तो मुलगा वेडाच वाटतोय. तेव्हा स्वामीजी हसले आणि त्याला म्हणाले, अरे तुझी अवस्था पण अशीच नाही आहे का? असं नाही वाटत आहे तुला? हे बघ, सगळ्या दुर्गुणांना तर तूच धरून ठेवलं आहे आणि ते सुटत नाहीत म्हणून तूच ओरडतो आहेस. तेव्हा त्या तरुणाला आपली चूक लक्षात आली बरं का. आणि तो अगदी ओशाळवाणा हसला, स्वामीजींच्या पाया पडला आणि तो म्हणाला, स्वामीजी आज तुम्ही माझे डोळे उघडले. खरोखरच मीच हे सगळे दुर्गुण धरून ठेवले आहेत आणि मला ते सोडता येणं शक्य आहे हे आता मला कळलं आहे. आणि आजपासून मी या सगळ्या दुर्गुणांना सोडून देण्याचा निश्चित प्रयत्न करीन. स्वामीजींनी त्याच्या खांद्याला धरून त्याला वर उचलले आणि त्याला आलिंगन दिले. मुलांनो, तात्पर्य काय? कधीकधी आपल्याजवळ असलेले दुर्गुण आपल्याला माहितीही असतात. आपली त्यापासून सुटका व्हावी असंही आपल्याला वाटत असतं, परंतु आपणच त्याच्यावरती काहीही उपाय करत नाही आणि अकारण त्या दुर्गुणांना नावं ठेवत बसतो आणि त्यापासून आपली सुटका अवघड आहे असे घट्ट मनात धरून बसतो. त्यामुळे आपल्यातले दुर्गुण नष्ट होण्याऐवजी वाढतच राहतात. तेव्हा आपण आपल्या मनाने आपल्या दुर्गुणांचा त्याग करणे हेच योग्य असते. हे या गोष्टीतून आपल्याला शिकायचं आहे. स्वामीजींनी किती सहज सोप्या मार्गाने त्या तरुणाला आपली चूक लक्षात आणून दिली. आवडली का गोष्ट मुलांनो? ठेवाल ना लक्षात?